आवाजात ते माझ्याशी बोलले की तुम्ही अशा पद्धतीने मला प्रश्न विचारू शकत नाही. अरे मी आमदार आहे, माझ्या मतदारसंघातलं काम आहे, मी तुम्हाला प्रश्न नाही विचारणार तर प्रश्न विचारणार कोणाला? माझे मुख्यमंत्री अतिशय सक्षमपणे काम करत असताना मी त्यांना सांगितल्यानंतर एका क्षणाचा विलंब न लावता मुख्यमंत्री महोदयांनी त्यांना फोन करून सांगितलं की दादा हे काम तुम्ही बोर्ड मिटिंगला घ्या म्हणून दिवशी थोरवेंनी सांगितलेलं आहे तुम्हाला ते. पण तरीसुद्धा जाणीवपूर्वक ते काम घेतलं गेलं नाही आणि म्हणून आमच्या थोडीशी बाचाबाची त्या ठिकाणी झाली. नाही, पण असं कोणतं काम आहे की ज्या कामाला हे मंत्री तुम्हालाच नाही म्हणतात, तुमचा पक्ष एक आहे, तुम्ही एकत्र उठाव केलात? नाही नाही, तर ते जाणीवपूर्वक त्यांनी ते काम का केलं नाही ते मला त्या गोष्टीच्या माहिती नाही, त्यांच्या मनात काय चाललेलं असतं ते. परंतु दादा भुसे निगेटिव्ह थिंकिंगने ते विचार करत असतात प्रत्येक आमदारांच्या बाबतीत. असं त्यांनी वागू नये असं मला वाटतं. इतर मतदारसंघातली कामं होतात, पण महेंद्र थोरवे सांगतात त्या मतदारसंघातली कामं होत नाही नाही. नाही, असं नाहीये. माझ्या मतदारसंघात सर्वात जास्त निधी मुख्यमंत्री महोदयांनी दिलेला आहे. त्यामुळे सर्वात चांगलं काम माझ्या मतदारसंघात झालेलं आहे. आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री 7 जानेवारीला कर्जतमध्ये आलेले होते, तेव्हा त्यांनी तिथे झालेली विकास कामांचं स्वतः लोकार्पण त्या ठिकाणी केलेलं आहे. परंतु हे एक जे काम होतं ते दादा भुसेंकडे सांगितलेलं पहिलंच काम त्या ठिकाणी होतं. मागचे त्यांच्या खात्याकडे दुसरं त्यांच्याकडे खातं होतं, त्या खात्याचं एक काम सांगितलं तेही त्यांनी तेव्हा केलेलं नाही. आणि आता ह्या खात्याचं काम त्यांच्या खातं असताना सुद्धा जे काम मी त्यांना सांगितलेलं होतं ते काम त्यांनी त्या ठिकाणी केलं गेलेलं नाही. म्हणून आमच्या थोडंसं त्या ठिकाणी तुतुमैमे झाली. बरं, दादा भुसे असे का वागले असतील याबद्दल तुम्ही काही विचार केला का आता?